हॅलो. तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आपण मैदानाच्या आतमध्ये. मॅचला झाली आहे सुरुवात. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण पाहिला पहिला मॅच 3 ओव्हरचा असेल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिले तर अगदी उंची उडान घेतली आहे. पहिल्याच बॉलवर धमाका सुरुवात केली मिस्टर संदीप सांबरेनं. आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना पहिल्याच बॉलवर मात्र एक विस्फोटक षटकार त्याने ठोकला आहे. सुरुवात झाली आहे 6 या धावसंख्येनं. आक्रमण निलेश बंदरे या गोलंदाजावर केलंय आणि वालीव टीम तर अगदी मी तर म्हणेन जो पहिला मॅच जिंकल्यानंतर उत्तम ऊर्जाने आता मात्र खेळ करताना पाहायला मिळेल. टॉप एज होता इथून डी झोन मध्ये चेंडू मात्र जात असताना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र मिळेल एक धाव. या स्पर्धेला आपण बघितलं ना तर भरपूर सारे स्पॉन्सर्स लाभले गेलेत. भरपूर आपण बघितलं सहकार्य मिळालंय आणि त्यांचा उल्लेख देखील आपण करणार आहोत. या स्पर्धेमध्ये 3 चेंडूवर 3 षटकार 3 चौकार 3 विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर मग एवन जोडी सन्माननीय आनंदाजी महाळी साहेब अशोकजी भीमराव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाच्या माध्यमातून 300 म्हणजे 800 रुपयाचं पारितोषिक हे हॅट्रिक साठी दिलं जाईल. इथे आपण बघितला हा शॉट एक्झिक्यूट केला होता. संदीपनं एकदा मिळेल टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाईल. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 8 आकड्यावर. मंचावर आपण पाहतोय पाहुणे आपल्याला लाभले गेलेत. सध्या तरी आपण पाहतोय हे पाहुणे या मॅचचा आनंद मात्र इथून घेत असताना पाहायला मिळत आहेत. वालीव संघ आपण पाहिलं तर सध्या तरी अतिशय चांगल्या फॉर्मात आपल्याला बघायला मिळतोय. निलेश आवळेला खेचून मारलेला फटका. हा चेंडू चालला ए फॉर A1 B फॉर पॅड C फॉर क्लासिक कल षटकार 6 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. या वेळेला मात्र फटका हवेत. फटका परंतु हवेत आहे तर फरक नाही पडणार. डिस्टन्स चांगलं आहे आणि हे डिस्टन्स गाठत असताना सलगचा दुसरा या षटकारानं टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलंय भर पडली आहे 20 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहा 2 मध्ये 2 आल्या. तिसरी आली तर 800 रुपये मिळतील. 800 रुपये कोणाकडून तर अनंताजी माळी अशोकजी भीमराव यांच्याकडून 500 आणि सातेली संघा माध्यमातून 300 आणि या सिरीजचा 800 रुपयाचा मानकरी ठरलाय मिस्टर निलेश सांबरे. जैसा म्हटलं ना हालात कैसे भी हो रुकना नहीं और सामने कोई भी हो किसी के आगे झुकना नहीं हे दर्शवत असताना ताबडतोब मात्र आपण बघितला तर 3 उत्तुंग षटकार निलेशने मात्र खेचले. 3 षटकार आणि टीमची टोटल आपण बघितलं तर तब्बल पोहोचली गेली आहे 26.
काय फलंदाजी आपण बघितली आहे तर मिस्टर निलेशनं केली आहे. मी तर म्हणेन की आता मंचावर जर बघितलं ना तर राहुल दादा, चेतन दादा आणि नक्कीच आमचे सगळे म्हणजे जे पाहुणे आहेत ना सगळ्यांना खुश केलंय. हा चेंडू थोडा दिशाहीन. सोहन दलवी मात्र बॉलिंगसाठी आलेत, परंतु ज्याप्रमाणे बॉलिंग करण्यासाठी आलेत ना त्यांच्यावर सुद्धा मोठं दडपण असेल, कारण की चांगल्या बॉलरला मार पडलाय तर मला सुद्धा अलर्ट राहावं लागेल. परंतु चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अगदी ऑफ स्टंपच्या जवळ फेकला गेलाय. पिचिंग आपण पाहिला आणि तिथून एक डॉट चेंडू मात्र येताना पाहायला मिळतोय. आणि जीवताने वालीव टीम आपण पाहिली आहे तर मग एक असोसिएशनची टफ वाली टीम ही आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण बघितलं की यावेळेला पुन्हा आपण बघितलं तर थोडा दिशाहीन चेंडू. मागच्या वर्षी आपण बघितलं होतं ना एक स्पर्धा कोकण 11 जयनगर वालीवच्या माध्यमातून सुद्धा आपण नवजीवनच्या मैदानावर एक स्पर्धा पाहिली होती, तिथे सुद्धा आपण बघितलं तर या संघाने मात्र काय अक्षरशः जबरदस्त खेळ केला होता. तिथे सुद्धा टायटल मिळवलं होतं, विजेतापद पटकावलं गेलं होतं. कारण की सांबरे ब्रदर्स ही तिगडी आपण बघितली आहे ना तर चौघडी आहे, म्हणजे तिगडी नाही तर चौघडी आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं तर अतिशय चांगला परफॉर्मन्स आपण करताना पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल 29च्या घरामध्ये पोहोचले. देखो सामने सामने दर्शक बैठे ना, उन्होंने पर्दा पकड़ के रखा है, पर्दा नहीं पकड़ना है. कमबॅक डिलिव्हरीज, डॉट चेंडू. पुढील मॅच साठी रेडी राहायचं. दोन कर्णधारांना विनंती असेल की तिसरा षटक समाप्त होण्याच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शॉर्ट पिच पुल केलाय आणि हा पुल मात्र सरळ निघून जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल, पंचांचा इशारा मिळेल. यस, इट इज अ बिग हिट. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. पुढील मॅच आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि गावदी स्पोर्ट्स बरपपाडा टीम. इथून आपण बघितलं तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. मंचावर आगमन होत आहे सूरजजी साळुंके आणि डॉट चेंडू आणखीन एक येतोय. चांगलं कमबॅक केलंय वन साइड वाले आमचे हिरो मिस्टर जयेश दादा पारधी यांचं सुद्धा इथे शुभागमन. मंचावर आपण बघितलं तर आता पाहुणे भरपूर आलेले आहेत आणि अगदी मग मॅचचा आनंद घेतात. शेवटचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंज ऑफ द पेस होता, परंतु व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये. एक धाव मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. 36 धावा या षटकामध्ये आपण बघितलं तर थोडाशा मी म्हणेन कमी धावा खर्च केल्या मिस्टर सोहनने. वाईड आले होती, त्यात नंतर एक सिक्सर आला, त्यात नंतर आपण बघितलं मला वाटते 2 वाईड म्हणजे जवळजवळ 10 धावा याही षटकामध्ये आल्यात. सन्माननीय रुपेशजी जाधव आणि वैभव दादा भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आणि क्रांतीवीर बुडसा चषक आपण पाहिला तर आज जवळजवळ 4थ्या दिवसामध्ये येऊन पोहोचला गेलाय. पुन्हा एकदा कॉल देतोय मी, कारण की पुन्हा कॉल द्यावाला लावू नका, कारण की आपण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. तर गावदी स्पोर्ट्स बरपपाडा टीमचे कर्णधार आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमचे कर्णधार आपण यायचं आहे. चांगला ड्राईव्ह इथून आपण बघितलं तर संदीपच्या माध्यमातून निलेशला स्ट्राईक दिली आहे. निलेशला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये दुसऱ्या षटकामध्ये, त्यामुळे जो टोटल आपण बघितला ना तर सध्या फलकावर आहे 37. तो वाढला नव्हता, मात्र मी तर म्हणेन की एक षटकार ठोकला गेला होता, परंतु तो इथे आता निलेशच्या माध्यमातून ज्या पहिल्या ओव्हरमध्ये आलेत ना तसे काही आणखीन येऊ शकतायत. नो बॉल. इथून आपण पाहिलं तर मग क्रिजच्या बाहेर. आता आपण बघितलं तर इथून मात्र सिग्नल मिळालाय फ्री हिटचा. जसं म्हटलं जातंय ना की घर बांधताना पायावरची पहिली मीठ, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. हा फ्री हिट मात्र सुपर हिट पाहायला मिळेल का? फ्री हिटचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेत. एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न, झेल पकडला असता तरी नुकसान नाही झालं असतं.
आणखी फ्रीडचा चेंडू होता. 2 धावा मिळाल्या, परंतु या 10 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग गुड हिटिंग करायची आहे आणि ही गुड हिटिंग करण्याच्या तयारीमध्ये आहेत निलेश, परंतु यश मिळेल का? 40 धावा फलकावर. 4-0. इस 0 के आगे और कितने रन आने वाले? यहां से मैं तो सोचूंगा कि 50 के ऊपर का टोटल देखेगी बल्लेबाजी करने वाली टीम. इससे छोड़ दिया इस गेंद को, लेकिन अब अंपायर सहमत नहीं है, यानी कि ये अच्छी वाली गेंद है. चांगला चेंडू आहे हा. गुड कमबॅक मिस्टर सूर्यकांत. चांगले डिलिव्हरीज पाहतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, नक्कीच आपण बघितला, परंतु तो व्यवस्थित आला नाहीये. बॅटची आतली कडा होती, लेमन कट त्याला म्हणतात, इनर एज, आणि इथून मग सिंगल मिळाली. डन. हमारे आ चुके यहाँ पे. रवींद्र दादा स्वागत असेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. हो, चुकीचा थ्रो. चांगली फिल्डिंग झाली होती, परंतु चुकीच्या दिशेने, म्हणजेच दिशा मी तर म्हणजे योग्य होती, परंतु दिशा थोडीशी खराब होती, त्यामुळे एकदा मात्र घेण्याची संधी मिळाली. टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. 42 धावा. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं तर मग एक चांगला गुड हिट, गुड फिनिशिंग. कॅप्टन या पुन्हा एकदा विनंती करतोय. चांगला ड्राईव्ह, क्रॅकिंग शॉट पाहतोय आपण. फिल्डर आहे तिकडे. हो, फिल्डरकडून झाली चुकी. चुकीला मिळणार नाहीये माफी, आणि चेंडू थेट निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, आणि या चौकारानं मात्र आपण पाहिले टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. 46 धावा फलकावर पूर्ण होत आहेत, आणि जिंकण्यासाठी मात्र टार्गेट सेट झालं आहे 47 धावांचं. 47 रन्स, म्हणजेच मोठं टोटल आपल्याला बघायला मिळते. थँक्यू डीजे. पहा, अजून कर्णधार नाहीयेत, म्हणजे मी आधीच कॉल दिला होता की येऊन बसा. का बसा? कारण की आपल्याकडे थोडासा वेळ असतो ना, त्या थोड्याशा वेळामध्ये आपल्याला चर्चा करायची असतात, आणि तो थोडा वेळ सुद्धा आपण वेस्ट घालवला ना की मग चर्चा करण्याची वेळ मिळत नाहीये. मंचावर विलासदादांचं आगमन, प्रवीण दादांचं आगमन, एवन जोडी ही सुद्धा आहे, आकाश यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळत आहे. आणि जवळजवळ आपण पाहिले तर मग हे पाहुणे आपल्याला लाभले गेलेत. आता टॉस करण्याची वेळ झाली आहे. विलासदादा, एकच वादा. विलासदादा, आपण आलेत तर या, थोडं कार्य करा, थोडं काम करा, की नक्कीच आपल्या शुभ असते. आपण टॉस करा. विलासदादा, टॉस करा, आपल्या शुभ असते. टॉसची ओळख आहे, एका बाजूने आहे हेड, दुसऱ्या बाजूने आहे टेल. कॉल येईल गावदेवी वरपाडा टीम कडून. हेड, टेल. दादा शुभेच्छा द्या आपण, आणि मंचावर विराज मांडवा. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार संघाने नाणेपैकी जिंकले. काय निवडाल अतुल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडणार आहात. गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा संघाच्या समोर तुम्हाला खेळ करायचा आहे. मग काय गेम प्लॅनिंग वापरणार खास करून या मॅच मध्ये? वापरणार, बघू आता काय गेम प्लॅन होतील ते मैदानात. आणि फिल्डर पण आलेले नाहीत आमचे. फिल्डर आलेले नाहीयेत, क्षेत्ररक्षण निवडले गेले, तरी सुद्धा काय वाटते की गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा एक विरार विभागातील संघ आहे, एक चांगला संघ आहे. मग या स्पर्धेमध्ये खेळ जेव्हा ड्रॉ उडले जातात की या संघाशी आपला सामना होणार आहे, मग तुम्ही काहीतरी होम ग्राउंडवर तयारी करत असतात. नक्कीच कशी तयारी असू शकते तुमची या मॅचसाठी? कशी खास तुम्ही तयारी करून आलात? तयारी तर चांगलीच करून आलोय. बघू आता मैदानात उतरल्यावर. मग या स्पर्धेबद्दल काय मत असेल तुमचं? जशी आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा वर्ल्ड कप म्हणून पाहतोय, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन नियोजन खूप छान आहे. सातिवली संघाला बाबूदादा महाले यांना काय म्हणणार, कारण की तुम्हाला संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळण्याची? त्यांना धन्यवाद बोलीन संधी दिल्याबद्दल. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जाऊया गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा संघाचे संघनायक. टॉस गमावलाय, टॉस जिंकला असतं काय निवडलं असतं? नक्कीच फलंदाजी घेतली असती. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय, कारण की तुम्ही या मैदानाचा जर
अभ्यास सुद्धा देखील केला असेल, परंतु तुम्हाला काय वाटते, तुम्हाला इथे बॅटिंग करणं सोपं जाऊ शकतंय की मग बॉलिंग करणं तुमची नक्कीच बॉलिंग युनिट कसं आहे? बॉलिंग युनिट थोडं चांगलं आहे, बॅटिंग थोडीशी कमजोर आहे, म्हणून आम्ही प्रयत्न करू चांगला स्कोर बनवण्याचा. मग तुम्ही काय तयारी केली या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी? नक्कीच आमचं स्वप्न आहे ते एक ट्रॉफी जिंकण्याची. नवीन टीम आहे पण प्रयत्न चालू आहे आमचा. ज्याप्रमाणे प्रयत्न चांगले आहेत आणि स्वप्न आहे, आज स्वप्न घेऊन आलेले आहेत तुम्ही, तरी वाटते की हे स्वप्न पूर्ण करत असताना मग कोणते खेळाडू तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मदत करतील? योगेश आहे, प्रवीण आहे, महेश आहे, मनोज आहे, विकास आहे. आणि या स्पर्धेबद्दल मत काय आपलं, की जी स्पर्धा आपण पाहतोय, जे ऑर्गनाइजमेंट ट्रॉफीज आणि ऑल ओव्हर? नक्कीच क्रिकेट असोसिएशनची सर्वात मोठी स्पर्धा आहे ही. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो. शुभेच्छा तुम्हाला देखील, बेस्ट ऑफ लक. हे होते कर्णधार आपण बघितलं गावदेवी स्पोर्ट्स भरपाडा संघाचे. आणि नक्कीच आपण बघितलं तर जिथून मॅचला झाली आहे सुरुवात, मॅचला सुरुवात होत असताना आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर काय घडलंय, तर पहिल्याच बॉलवर चित्र मात्र बिघडलं गेलं पीर बाबा पापडी संघाचं. कारण का तिथे पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का निलेश बंद्रेच्या रूपानं दिलाय आणि त्याला परतावं लागतं पॅव्हिलियनच्या दिशेने. विकेटचं पतन पहिल्याच चेंडूवर झालंय. गाजवतो सारा मैदान, बाबू दादा महाली दिनेश टोकरे A1 जोडी नंबर 1. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय, त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे, आमचा बिरसा मुंडा धन्यवाद डीजे. नक्कीच आमचा बिरसा मुंडा चषक हा टॉप लेवलचाच आहे. काय आहे तर नक्कीच त्याचा ऑर्गनाइजमेंट आपण बघितलं तर अत्युत्तम आपल्याला पाहायला मिळतंय आणि कार्य करणारा संघ. ओ व्हॉट अ स्टार्ट. आल्या आल्या पहिल्याच बॉलला मात्र आपण पाहिलं सामना केला आणि थेट मात्र स्टँड अँड डिलिव्हर केलंय अगदी पहिल्या माळ्यावर सोहन. थैंक यू डीजे. पहली गेंद को देखो जैसे कि तय करके आए, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. अब ये तो करना ही होगा डेफिनेटली. आपण बघितलं तर धीरजा यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आल्यात वालिव संघासाठी. एक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक मोठं नाव मिस्टर धीरज झा, मॅन फ्रॉम वालिव. लेफ्ट गेलाय परंतु फिल्डर बट मिस्टेक चुकीला माफी नाहीये. मिस्टेक कोणाकडून झालीये? निलेश कडनं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी हा लय षटकार. थँक यू. 2 सिक्सर लागलेत, कदाचित तिसरा लागला तर मग विलासदादांकडून 500 म्हणजे जवळ आता 1300 रुपयाचा नक्कीच एक षटकार होऊ शकतो. म्हणजे हा चेंडू 1300 रुपयाचा. मग सन्माननीय अनंताजी महाळी आणि जयेशजी पारधी यांच्याकडून 500 म्हणजे 1800 रुपये. मग अनंताजी महाळी असतील, प्रवीण अशोकजी भीमरा यांच्याकडून 500. परंतु नाही, यावेळेला ते मिळणार नाहीये. चांगला कमबॅक. आता पारितोषिक आता लागलं होतं. नक्कीच आपण बघितलं विलासदादांकडून 500, जयदादांकडून 500, सातेवली संघाकडून 300 आहेत. अनंताजी महाळी साहेब आणि अशोकजी भीमरा यांच्याकडून 500 आहेत. म्हणजे जवळ जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा मॅच बघायची मजा वेगळीच होते, रंगतदार होते. आणि मग आतिषबाजी होतीये. हा चेंडू दिशाहीन थोडा पाहायला मिळतोय. वाईट मात्र चेंडू येतोय. टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल 13च्या घरामध्ये पोहोचली आहे. चित्र आपण बघितलं तर नक्कीच थोडं बदलण्याचा प्रयत्न इथून असणार आहे, कारण की बिग टोटल चेस करायचं आहे. जस्ट डेफिनेटली.
उडवलाय परंतु यावेळेला निलेश आहे तिथे. ओ दुसरा प्रयत्न. या वेळेला कदाचित आपण बघितलं होतं की चुकी होते की काय निलेश कडून पुन्हा एकदा, परंतु ती चुकी आता मात्र नाही झाली. कॅच पकडलीये, परतावं लागेल सोहनला. बॅक टू द डगआउट. विकेटचा पतन. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. थँक्यू डीजे. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयुष वाघे, बाप अँड बेटा. आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय करेल? खेळ तर करण्यासाठी ओळखला जातो आयुष सुद्धा मोठा भन्नाट सिक्सर किंग म्हणजेच आपण बघितलं जयेंद्र वाघे ज्यांना पाहतोय, परंतु आयुष वाघे सुद्धा आपण बघितलं तर कमी नाहीये. जसं म्हटलं जातंय ना, बाप है कमाल तो बेटा है धमाल. लेकिन क्या धमाल करेंगे आप दोनों मिलकर इस मैदान के अंदर? लेकिन इस बार गिल्ली डंडी गुल कर दी है और यहाँ पे दूसरी सफलता दिला दी है गेंदबाज संदीप ने. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार आले, परंतु 3 गडी गमावलेत. 12 चेंडू 35 धावा सामना जिंकण्यासाठी हवा आहेत. सूर्यकांत न्यू बॅटर बॉलिंग मार्क वर येतील मिस्टर वसंत सांबरे. संदीप सांबरेने आपण बघितलं तर त्यांची कमाल दर्शवली गेली, कारण की जरी 2 षटकार पडले परंतु 3 विकेट देखील त्यांनी मिळवले आपल्या संघासाठी. 12 चेंडू आणि 34 आहेत. डेफिनेटली आपण बघितलं तर नक्की चेक करा. उडवलाय पहिलाच. वाघेनं वाघाची दहाड घेतली आहे आणि हा आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आपस मधला नक्कीच थोडासा मिसअंडरस्टँडिंग होती आणि ती सुधारली गेली आमच्या स्कोररच्या माध्यमातून, आणि त्यांनी सुधारून सांगितलं की काय आहे तर पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 13 आणि त्यानंतर हा पडलेला षटकार. यस ना? हा 19 धावा झाल्यात. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या आणि तिथून एक षटकार पडला, 19 धावा झाल्यात आणि इथून 19 झाल्यात. म्हणजे आता चित्र थोडं बदलताना देखील पाहायला मिळत आहे. 11 मध्ये 28. जैसे कहा जाता है ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. अब उड़ान लेकर आए हैं वागे, लेकिन इस उड़ान को यहाँ पे ही रोक दिया है, सपना तोड़ दिया है. इस इनिंग में खेल खल्लास कर दिया है जयेंद्र वागे का, और बेहतरीन कमबैक गेंदबाज वसंत सांबरे ने किया है. थँक्यू डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात मिस्टर प्रथमेश. ही जीवदानी वॉलिव टीम आपण बघितली तर अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करते. जी बॅटिंग त्यानंतर बॉलिंग आणि आपल्या संघाला जी गरज आहे ना षटकार पडल्यानंतर कमबॅक करून देणं, आणि ते करून दिलं गेलं. गुड कमबॅक बाय मिस्टर वसंत. प्रथमेश नवीन बॅटर. नाही, हे प्रयत्न अपयशी प्रयत्न तुम्हाला इथून मागे घेऊन जातील. तर इथून जर तुम्हाला पुढे यायचं असेल तर मग चांगल्या चेंडूची निवड करावी लागेल, योग्य शॉट सिलेक्शन करावं लागेल आणि चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल, तर तुम्हाला इथे बेनिफिट मिळेल.
ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चेंडू जाते ऑफ साईडला. एक धाव मात्र मिळणार आहे. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये मात्र बदल होतोय. 20 धावा फलकावर लागल्यात. 27 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आणि मग चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 27 धावा. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये येतील का? प्रयत्न तर केला मिस्टर सूर्यकांतने, परंतु अपयशी होताना पाहायला मिळालाय. या चेंडूवर त्यांना यश मिळवायला हवं होतं, तरी हरकत नाहीये. या चेंडूवर मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल जर इथून तुम्हाला मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे तर. येस, डेफिनेटली आपण पाहिला तर षटक समाप्त झालंय, जिथून वसंतची पहिली पसंत म्हणजेच विकेट ही नेहमी आपल्याला बघायला मिळत असते. षटकार पडला, परंतु आपण पाहिलं का इकॉनॉमिकल षटक राहिलं. 7 धावा, 1 विकेट त्याने मिळवून दिलाय आणि गुड कमबॅक या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. आता राहिले आपण तर 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 27 धाव्यांची गरज आहे आणि ही गरज मात्र भरपूर मोठी आहे. ते पुरवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणार आहोत आपण. तत्परी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. नक्की टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच टेन्शनवरची एकमेव मात्रा म्हणजेच KBM चषकाची ही जत्रा. घेऊ ब्रेक. थँक्यू. ठीक आहे निलेश. 6 मध्ये 27 चेस करायचे आहेत. हा फटका ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूवर मात्र एक्झिक्यूट करायचा होता, व्यवस्थित झाला नाहीये आणि 1 धाव मात्र इथून मिळेल. 1 धाव म्हणजेच आपण बघितली तर त्या एका धावेनं मग तितकं नुकसान नाही होणार. 5 चेंडू आणि आता 26 धावा. डेफिनेटली आपण बघितलं तर मग 4 उत्तुंग षटकार आणि 1 दुहेरी, हेच मात्र आपण पाहिलं तर आता समीकरण वाचू शकतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नाही, स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू येतोय. या वेळेला आपण बघितला तर हा थोडा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आपण बघितला फटका खेळला जातोय मिड विकेटला, परंतु ज्या प्रमाण आपण बघितलं ना इथून षटकार आलाय, पण ह्या षटकाराची अगदी गरज मी तर म्हणून होती ना तेव्हा नाही आले ते फटके. कारण की आता आपण बघितलं की राहिलेले चेंडू आहेत 3 आणि 19, परंतु कदाचित तिथून आपण पाहिलं तरी 3 चेंडूवर 3 षटकार आले तरी सुद्धा एका धाव्याने मात्र आपण पाहिलं बेनिफिट मात्र व्हॅल्यू टीमला मिळेल, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा उडवलाय, हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पार, हाही देखील येतो षटकार. परंतु इथून आपण बघितलं 2 चेंडूवर 2 षटकार, कदाचित तिसरा आला ना तर मग पारितोषिक मिळू शकतंय. अनंताजी महाळी साहेब आणि आपण बघितलं तर मग अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून मिळतील 500 आणि सातिवली संघाच्या माध्यमातून मिळतील बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाच्या माध्यमातून मिळतील 300. 800 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. परंतु आतापर्यंत आपण बघितलं ना की 2 चेंडू आणि 13 धावा, कदाचित इथे मोठी एक चुकी, जर वाईट एखादा जर चेंडू आला तर मग इथून जयेश दादांकडून 500. हो, परंतु आता ते नाही मिळणार कारण की डॉट चेंडू आलाय. जयेश दादाने नक्कीच सूचना दिल्या होत्या की माझ्याकडून सुद्धा 500 रुपये जाहीर झालेत, परंतु झाले आणि नक्कीच डॉट चेंडू आला, परंतु तितका मात्र फायदा नाही मिळणार. आता 1 मध्ये 13 आपण पाहतोय पिरबाबा स्पोर्ट्स टीम मात्र बॅकफुटला पाहायला मिळते पूर्णपणे. क्लीन बॉल्ड, शेवटच्या बॉलवर विकेट आणि इथून आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय आई जीवदानी वालीव संघानं. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स आई जीवदानी वालीव टीम अँड बॅड लक, टफ लक पिरबाबा पाबडी टीम. पिरबाबा पाबडी टीम नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघारी घ्यायची नाही. चौकार षटकार
थँक्यू डीजे. सामनावीराचा पुरस्कार आहे तो जातोय ज्या खेळाडूला. तो खेळाडू आहे आपण पाहिला तर अगदी उत्तम खेळ, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून खेळ ते नेहमीच सातत्याने आपल्याला करत असताना देखील पाहायला मिळालेत. मिस्टर संदीप सामरे 17 धावांचे गरजयुक्त खेळी आणि 3 महत्वपूर्ण विकेट देखील त्याने मिळवून दिले आपल्या संघासाठी. आणि हा टॉप ऑलराऊंडर खेळ मात्र आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. आपण पाहतोय मंचावर हे पाहुणे आपल्याला दर्शवले जात आहेत. हे पाहुणे आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर आणि त्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक आहे ते म्हणजे सामनावीराचं ते देखील देणार आहोत आणि कॅश प्राईज सुद्धा असेल. आनंदाजी महाली साहेब आपण पाहतो इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून जे जाहीर आहे कालच्या दिवसापासून आणि अशोकजी भिमरा कारण की